श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। सध्या मतदारांचे मॅपिंगचे काम सुरू आहे। जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत की मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे फॉर्म भरावेत आणि मतदार याद्या अपलोड कराव्यात। मात्र काही ठिकाणी त्या आदेशाला पायमल्ली दिली जाते, हे पाहावयास मिळत आहे। आपण असेच काही ठिकाणं पाहत आहोत का जिथं पायमल्ली केली गेली आदेशाची, पाहूया। कशाची गर्दी एवढी? एसआर मॅपिंग तर घरी जाऊन करायला सांगितले ना। एसआर मॅपिंग घरी जाऊन करायला सांगितले तुम्हाला, वेळ नाही। आपण शासनाने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश घरी जाऊन करायचं। आदेशाला तुम्ही केराची टोपली दाखवताय असं वाटत नाही तुम्हाला? आजी कुठून आले तुम्ही? मळ्यातून आले, आवटी मळ्यातून आले। किती वय आहे तुमचं? 76 वय तुमचं नाव काय? सुमन विठ्ठल आवटी। दादा कुठून आले तुम्ही? काय कामासाठी आलात? सोसायटीसाठी आलात। तुम्ही सगळे एसआर साठी आले का? कशाची गर्दी एवढी इथे? हा, SIR चे तुम्ही SIR साठी आला काय? पण जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहे का घरी जाऊन SIR चे करायचंय मॅपिंग? आम्हाला सांगितले बरेचसे म्हणले जाऊन करा, परत 29 तारखेनंतर काही नाही। तुम्हाला इथे यायला सांगितलंय का? आम्ही शाळेत विचारलं ना, तू BLOने तुम्हाला इथं बोलवलंय का? आम्हाला कोणी बोलवलं नाही, आम्ही चालू। पण BLOचं काम आहे ना प्रत्येकाच्या घरी जाणे, त्याचं मॅपिंग करणे, त्या घराचा फोटो काढणे, असे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश आहेत। BLO कोण आहे इथं? BLO कोण आहे इथं? BLO कोण आहे? काय आदेश काय जिल्हाधिकाऱ्यांचे? घरी जाऊन करायचे। मग तुम्ही इथं का करताय? आलेच लोक मग घेते मी। आपण तुम्ही आता इथं बसूनच करणार? नाही फिरतोय कुठं? तुम्ही तर आता जागेवर बसून आहे इथं। आता लोक आले म्हणून मी भरती आहे, नाही तर फिरतोय। गेले 8 दिवस झाले तुम्ही हेच करता, इथं जागेवर बसूनच चाललंय तुमचं काम। लोकांना तुम्ही हेलपाटे मारायला लावता, याचं तुम्हाला वाटत नाही काही? लोकांनी इथं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत का हे जे SIRचं करण्याचं मतदानाचं मॅपिंगचं आहे त्या BLOने घरी जाऊन करायचं आहे। तुम्ही का आला इथं? तुम्हाला सांगितलं नाही का आम्ही घरी येणार आहे म्हणून? नाही, आम्हाला नाही माहिती, पण आम्ही आता हे म्हणले ना कंपल्सरी आहे ना मतदानाचं इथं, म्हणून म्हटलं आपण विचारून बघून जावं म्हणून।